10 दिवसापूर्वी मुंबईत भेटलो. त्यांनी मला जवळ घेतलं, त्यांनी मला सर्व सांगितलं. मी सर्व माझा बायोडाटा दाखविला, माझा अल्बम दाखविलं. मी त्यांना सांगितलं का 2 विधानसभेमध्ये संजय शिरसाट साहेबांना निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता. लोकसभेमध्ये भुमरे साहेबांना निवडून आणण्यामध्ये खासदारला माझा खारीचा वाटा होता. नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल बजाजनगर, पैठण बजाजनगर, पैठण नगर परिषद, जिल्हा परिषद, कन्नड जिल्हा परिषद या शहरामध्ये विनोद वनकर नावाचं आणि या कार्यकर्त्याचं वादळ आहे. मी गेल्या 30 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो, शिवसेना पक्षामध्ये काम करतो. शिवसेना पक्षामध्ये मी 10 वर्षानं दलित आघाडी या पदावर आहे. माझी उंची वाढून दिली या राजन दंडाळनं सातत्यानं माझा जातीवाद केलेला आहे. मुख्यमंत्रींचा स्टेज असेल, गृहमंत्र्यांचा स्टेज असेल, कार्यकर्त्यांचा मेळावा असेल, महिला मंडळाचा मेळावा असेल, युवा सैन्याचा मेळावा असेल, कुठेही माझं नाव येऊन देत नव्हता. माझं बरं वाईट झाल्यावर राजू जंजाळ जुमेदार राहील. कारण की या राजू जंजाळनं याला सातत्यानं या संभाजीनगरामध्ये जातीवाद करतो, मुस्लिम हिंदू करतो. मुस्लिम भाऊ काही म्हणत नाही, दलित भाऊ काही म्हणत नाही, जेबी भाऊ. पण तो राजू जंजाळ मुद्दामून आपलं स्वतःचं नाव करण्यासाठी ही शहरामध्ये जातीवाद करतो. आणि मोठमोठ्या नेत्याला हा सुद्धा आवडत नाही. पालकमंत्री साहेबांनी याला मोठं केलं, पालकमंत्री साहेबांनी याला जिल्हा प्रमुख केलं, पालकमंत्री साहेबांनी शिंदे साहेबाला मिळवलं. परंतु ह्या हरामखोरानं संजू भाऊला डावलून शिंदे साहेबांच्या कानं भरून आमच्यासारख्या दलित समाजाच्या, जेवीम समाजाच्या पोरावर अन्याय केला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजन जंजाळ याला आम्ही सोडणार नाही आणि याला शहरामध्ये उभं राहून देणार नाही. याच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. राजू जंजाळे यांनी फक्त मी बुद्ध समाजाचा जेबीम आहे, महार आहे म्हणून त्यांनी माझं नाव कापला. कारण की राजू जंजाळला जेबी माणूस चालत नाही. गटनेता सुद्धा त्यांनी मराठा केला. ओपनमध्ये उपमहापौर तो सुद्धा मराठा आहे आणि मराठा समाजाला आमचा विरोध नाही आहे. आम्ही सर्व जाती मातीला घेऊन चालणारे लोक आहोत, कारण की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. पण राजे जंजाळला बुद्ध समाज चालत नाही. फक्त म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर